श्री स्वामी समर्थ. चैत्र पौर्णिमा तर त्या दिवशी हनुमान जन्मोत्सव सुद्धा असतो. तर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला बघा कापुरासोबत एक वस्तू तुम्हाला जाळायची आहे. यासोबतच घरामध्ये स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे. तर त्यामुळे स्वस्तिक सुद्धा आपल्याला काढायचं आहे. याआधी पण मी मागच्या बऱ्याचशा पौर्णिमेच्या आधी मी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो शेअर केलेला आहे. उपायापेक्षा ही सेवा जास्त म्हणता येईल. कारण बघा ह्या ज्या गोष्टी आहेत तर आपण आपल्या घरामध्ये केल्या ना, तर नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह जो आहे, तो आपल्या घरातून कमी होतो आणि परिणामी सकारात्मक ऊर्जा घरामध्ये व्हायला लागते. आपण जे काही कष्ट करतो, जी काही सेवा करतो आणि जे काही काम करतो, त्याच्यामध्ये आपल्याला भरभरून यश मिळत असतं. चैत्र पौर्णिमेचा प्रारंभ हा 1 एप्रिलला बुधवारी सकाळी 7:07 होणार आहे आणि पौर्णिमा समाप्ती ही 2 एप्रिल गुरुवारी सकाळी 7:42 होणार आहे. आणि चैत्र पौर्णिमेला हनुमान जन्मोत्सव सुद्धा आपण साजरा करत असतो. तर त्यामुळे 2 एप्रिलला हनुमान जन्मोत्सव आपण साजरा करणार आहोत. आणि पौर्णिमेला सत्यनारायण हा आपल्याला 1 एप्रिललाच बुधवारी संध्याकाळी करायचा आहे. तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. आणि हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. महिलांनो, तुम्ही आत्तापर्यंत या चैत्र पौर्णिमेची काही म्हणजे सेवा वगैरे केली नसेल तर या चैत्र पौर्णिमेला कुलदेवीची सेवा करायला विसरू नका. जमल्यास तुम्ही या दिवशी दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करा. बऱ्याचशा महिलांनी आता बघा गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत दुर्गा सप्तशतीचे पाठ केलेले आहेत. कुलदेवीची सेवा करण्यासाठी चैत्र महिना हा अतिशय पवित्र मानला जातो. त्यातल्या त्यात चैत्र पौर्णिमा हा दिवस तर खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या आयुष्यामध्ये काही संकट, अडचणी वगैरे चालू असतील तर नक्की तुम्ही चैत्र पौर्णिमेच्या दिवशी कुलदेवीची सेवा करा. कुलदेवीच्या टाकावर, मूर्तीवर, फोटोवर तुम्ही कुंकुमार्चन करा. श्रीयंत्र असेल तर त्याच्यावर तुम्ही कुंकुमार्चन करा. श्रीसूक्त म्हणून करू शकता किंवा 99 मंत्र म्हणत किंवा महालक्ष्मी अष्टक म्हणत सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे कुलदेवीची ओटी नक्की भरा. मूळ स्थानी जाऊन तुम्हाला शक्य असेल तर तिथे जाऊन तुम्ही भरू शकता किंवा जवळपास कुठे मंदिर असेल तिथे तुम्ही भरू शकता. नाही आहे तो पण ऑप्शन तर घरच्या घरी तुम्ही देवाऱ्यामध्ये बघा कुलदेवीचा फोटो असतो, मूर्ती असते, टाक असतो. त्याच्यासमोर तुम्ही ओटी भरू शकता. आणि मी जसं सांगितलं जेव्हा आपण घरी ओटी भरतो तेव्हा ते जे सामान आहे तर ते आपण स्वतः वापरू शकतो आणि खायच्या गोष्टी आपण स्वतः खाऊ शकतो. त्यामुळे असं फार काही नाही की घरी ओटी भरली तर त्या सामानाचं काय करायचं. या दिवशी तुम्ही महालक्ष्मी अष्टक म्हणा, त्यानंतर कुलदेवीची जी तुमची कुलदेवी आहे तिची आरती जी असते तर ती तुम्हाला म्हणायची आहे. कुंकुमार्चन करायचं आहे कुलदेवीच्या टाकावर, मूर्तीवर. आणि महत्त्वाचं म्हणजे ओटी महिलांनो नक्की भरा. ओटी भरलीच गेली पाहिजे. आपण बघा असं एरवी बाकी वेळेस आपण ओटी भरत नाही. तर चैत्र महिन्यामध्ये आणि शारदीय नवरात्रीमध्ये नक्कीच तुम्ही देवीची ओटी वर्षातून एकदा तरी देवीची ओटी भरलीच गेली पाहिजे. तर बघा हे काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या. या मी आधी पण तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला बघा पौर्णिमेचा दिवस हा लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना समर्पित असतो. तर त्यामुळे तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर तुम्हाला कापुरासोबत 2 लवंग जाळायचे आहेत. शक्यतो कापूर हा भीमसेनी वापरत जा. मी सांगितलं होतं की भीमसेनी कापूर तुम्ही आणून ठेवा. थोडासा महाग असतो. अगदी तुम्ही एक कापराची वडी घेतली तरी पण चालेल. नसेल आता तर तुम्ही अगदी साधा आपला कापूर घ्या, चालेल, ठीक आहे. कापुराच्या 2 वड्या घ्यायच्या आहेत. यासोबत 2 तुम्हाला अखंड लवंगा घ्यायच्या आहेत आणि एक तुम्हाला वेलची घ्यायची आहे. तर ते एक वेलची घ्यायची आहे आणि हे जे आहे ते तुम्हाला सगळ्यात पहिले देव्हाऱ्यासमोर ठेवून तुम्हाला कापुरासोबत या वस्तू जाळायच्या आहेत. तुम्ही पण बघा पणती घेऊ शकता किंवा एखाद्या स्टीलच्या वाटीमध्ये घेऊ शकता, चालेल, ठीक आहे. संपूर्ण घरातून हे फिरवायचं आहे. हे प्रज्वलित केल्यानंतर आणि त्यानंतर मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला ठेवायचं आहे. बघा कापूर जे आहे आणि लवंग, लवंग माता लक्ष्मीला आकर्षित करतात. वेलचीसुद्धा माता लक्ष्मीला आकर्षित करते. माता लक्ष्मीच्या या दोन्ही गोष्टी अत्यंत प्रिय आहेत. आणि कापुरामुळे काय होतं घरातली नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती नष्ट होत असते. त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होण्यासाठी तुम्हाला कापुरासोबत या 2 वस्तू जाळायच्या आहेत. तसं मी तुम्हाला सांगितलं देव्हाऱ्यासमोर हे प्रज्वलित करा. त्यानंतर संपूर्ण घरातून ते फिरवायचं आहे. तुम्ही 99 मंत्र म्हणा, श्री स्वामी समर्थ म्हणा,
हे मंत्र म्हणत हे घरामधून फिरवायचं आहे आणि त्यानंतर मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला ठेवायचं आहे. हे काही फार काळ जास्त वेळ तर ते प्रज्वलित राहणार नाही. 2 कापराच्या वड्या घेतल्या तर ते जास्त वेळ जळू शकतं. ठीक आहे. यानंतर महत्त्वाचं म्हणजे बघा, पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळे स्वस्तिक चिन्ह आपल्याला काढायचं आहे. मुख्य दरवाजावर मी याआधी पण बरेच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे. तर मुख्य दरवाजाच्या इथे तुम्हाला बघा हळद आणि कुंकू मिक्स करून किंवा अष्टगंधाने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. त्यामध्ये 4 थेंब द्यायचे आहेत आणि बाजूला 2 रेषा मुख्य दरवाजावर काढायचंच आहे. यासोबतच उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला जिथे आपला उंबरठा असतो, तिथे लक्ष्मीची पावलं असतात. तिथे अगदी छोटंसं काढा. कारण मग आपण ये-जा करत असतो, तर त्याच्यावर पाय पडायला नको. तिथे पण तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आणि सकाळीच करायचं आहे. सकाळीच तुम्हाला स्वस्तिक वगैरे काढून घ्यायचं आहे आणि फक्त कापूर जाळायचा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. समजा नाही जमलं सकाळी काढायला स्वस्तिक, तर तुम्ही संध्याकाळी पण करू शकता. यानंतर आपला जो गॅस आहे, आपण ज्याच्यावर रोज स्वयंपाक करतो, तर त्या गॅस शेगडीवर पण तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. आपलं घर अन्नधान्याने नेहमी भरलेलं असावं. अन्नपूर्णा देवीचा नेहमी आपल्यावर कृपा आशीर्वाद असावा, यासाठी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला जी शेगडी असते, तर ती त्याच्यावर स्वस्तिक काढायचं आहे. हे तर तुम्ही दर पौर्णिमेला सुद्धा करू शकता. याआधी पण मी ही माहिती तुमच्याबरोबर बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तर चैत्र पौर्णिमा आहे, तर त्यामुळे कुलदेवीचा कृपा आशीर्वाद आपल्या डोक्यावर असावा, सदैव तिचं कृपाछत्र आपल्या घरावर असावं, यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात. आणि दिवस बघा खरंच खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे ताईंनो, दादांनो जमतील ते उपाय करा. मग आता घरातील महिलेला मासिक धर्म असेल, तर घरातल्या पुरुषांनी, मुला-मुलींनी केलं तरीसुद्धा चालेल. असं काही नाही, की ताई मी हे करू शकते किंवा करू शकत नाही. फक्त मासिक धर्म असेल तर करता येणार नाही. बाकी कोणीही हा उपाय करू शकतं. सुतक असेल तर सुतकात पण आपण हे उपाय वगैरे, सेवा वगैरे काहीही करत नाही. या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. तर बघा, नक्की तुम्ही चैत्र पौर्णिमेच्या महत्त्वाच्या दिवशी जर असे महत्त्वाचे उपाय केले, तर आपल्याला येणाऱ्या आयुष्यामध्ये, येणाऱ्या भविष्यामध्ये खूप फायदा होतो. अडचणी, संकट जे आहेत ते येत नाहीत. आले तरी ते आपण सहज अगदी आपल्या सहजासहजी त्याच्यातून मार्ग मिळतो. त्याच्यातून आपण बाहेर पडतो आणि परत आपल्या मार्गावर आपण चालायला लागतो. तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.